आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांना शासन सेवेत घ्या। बागलाण तालुका कंत्राटी कर्मचाऱ्यांची काम बंद आंदोलन सुरू। आरआई राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कामावर नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी बागलाण तालुका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने काम बंद आंदोलन। कंत्राटी कामगारांकडून आमदार दिलीप बोरसे यांना निवेदन। गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे कंत्राटी सेवेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या कायमस्वरूपी सेवा समायोजनेत समाविष्ट करावे यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। महाराष्ट्र शासनाने 14 मार्च 2024 मध्ये शासन निर्णय जाहीर केला, परंतु 18 महिने होऊन देखील कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून महाराष्ट्र कंत्राटी एकीकरण समितीने 19 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले। एवढी बागलाण तालुक्यातील कर्मचारी देखील संपात सहभागी झाले। याचा आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून रुग्णांना व नागरिकांना आर्थिक व मानसिक फटका बसत असल्याने शासनाने कर्मचाऱ्यांची मागणी तात्काळ मान्य करावी अशी मागणी कर्मचारी व नागरिकांमधून होत आहे। आमदार बोरसे यांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती केली। यावेळी आरोग्य कर्मचारी किरण भामरे, मोराणकर, राहुल पवार, देवा हिरे, आरोग्य सेविका क्षमा शिरसेट्टी, वैशाली शिरोडे, रत्ना देवरे, रुपाली वाघ, निर्मला सोनजे, भारती शिंदे, पूनम पवार, सोनाली वाघ, मनाली हिरे, सीमा गावित, माधुरी आहेर, धनश्री नवरे, भाग्यश्री गाडेकर आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आरोग्य सेविका वैशाली शिरोडे बागलाण वृत्तांतला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की अनेक वर्षापासून कंत्राटी सेवेत प्रामाणिकपणे काम करीत आहे। शासन दरबारी कंत्राटी कर्मचाऱ्यांची अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। प्रत्येक वेळी आश्वासनं दिले जाते, परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही। कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय शासनाने तात्काळ दूर करून प्रश्न सोडविले पाहिजे। बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार।